एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती काय करू शकत नाही याचं उत्तम उदाहरण जालन्यात पाहायला मिळतंय। अवघ्या 10,000पासून सुरू केलेल्या ऍक्टिव्ह महिला बचत गटाने आज वार्षिक 35 लाखांची उलाढाल केली आहे। शिवाय यातून अनेकांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध करून दिलाय। पाहूया जालन्यातल्या या नवदुर्गेची यशोगाथा। अंगात जिद्द, चिकाटी आणि थोडीशी मेहनत असेल तर यश हे हमखास मिळतच। हे सिद्ध करून दाखवलंय जालन्यातल्या ऍक्टिव्ह महिला बचत गटानं। 11 वर्षांपूर्वी संजीवनी जाधव यांनी ऍक्टिव्ह महिला बचत गटाची स्थापना केली। 12 महिलांना घेऊन त्यांनी आवळ्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला। अवघ्या 10,000मध्ये सुरू केलेल्या या उद्योगात आजच्या घडीला 35 लाखांची उलाढाल होते। पण कशाच तरी प्रोसेसिंगचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे। मग कृषी विज्ञान केंद्रात 5 दिवसाचं फळ प्रक्रियाचं ट्रेनिंग घेतलं। मग ट्रेनिंग घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांचाच माल विकला कृषी विज्ञान केंद्राचा। स्टॉल राहायचे, बचत गटाचे स्टॉल राहायचे, तिथे स्टॉलवर मांडायचो। सध्या या उद्योगात आवळा कॅन्डी, लोणचं, मुरंबा, आवळा सुपारी यासह 9 विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवले जात आहेत। भविष्यात आवळ्यापासून वाईट बनवण्याचाही संजीवनी ताईंचा मानस आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत। शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार भेटला 2012 समाजानं पण समाजभूषण म्हणून पुरस्कार दिलेला आहे। असे छोटे छोटे सत्कार पण बरेच ठिकाणी झालेले। मार्गदर्शन करायला पण बोललो होतात। बोलायला येत नाही पण हळूहळू बोलायला शिकले। मी पण बचत गटाचे व्यवहार शिकले, मार्केटिंगचं शिकले। या उद्योगामुळे 12 महिलांना 12ही महिने कायमस्वरूपी रोजगार मिळालाय। त्यामुळं या महिलांच्या घराच्या गाड्याला देखील हातभार लागलाय। कशी बी 150-200 रुपये रोज पडतो आपल्याला, तेवढे आपल्या घरात मदत होती। आपल्या पोरांना तेवढेच पैसे कामाला येतात आणि आपल्याला काहीतरी शिक्षण मिळतं आणि त्यांनी ते शिकले, त्यांची एवढी प्रगती झाली, आपलं बी काहीतरी होईल। याच्यानं आम्हाला शिकायला भेटलं। स्टॉलवर जातो आम्ही, परत आवळा कॅन्डी वगैरे बनवतो। घरात मुलांना शिक्षणाला, पतीला हातभार लागतो। अतिशय छोट्याशा घरात सुरू झालेला हा आवळा कॅन्डीचा उद्योग आज महाराष्ट्रभर पोहोचलाय। मागणी वाढल्यानं हे उत्पादन राज्याबाहेर पोहोचवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। एका लहानशा खोलीत सुरू झालेला हा उद्योग आज औद्योगिक वसाहतीत स्थिरावलाय। संजीवनी ताईंसह या 12 महिलांचा हा प्रवास सर्व महिलांना नक्कीच प्रेरणा देणारा आहे। रवींद्र मुंडेंसह ब्युरो रिपोर्ट, जालना।